आव्हाने आणि युवकांची भूमिका असा त्यांचा विषय आहे. सचिनजी, आपल्या मनात कदाचित येईल की समोर फार युवक नाही आहेत आणि त्यांच्या संदर्भात मला बोलायचं आहे. परंतु आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे उपलब्ध झालेले आहे आणि वसंत व्याख्यानमालेने देखील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून या वर्षापासून आम्ही आमची वेबसाईट लॉन्च केले आणि या वेबसाईटवर दररोज होणारी व्याख्यानं ही अपलोड केली जातात आणि या साईटला अतिशय चांगला प्रतिसाद हा लाभलेला आहे. त्यामुळे आपलं व्याख्यान हे केवळ इथल्या श्रोत्यांपर्यंत नाही तर जगभरातल्या जिज्ञासू नागरिक युवकांपर्यंत हे पोहोचणार आहे. मी आपणाला विनंती करतो, आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. धन्यवाद. सर्वप्रथम संयोजकांना धन्यवाद देतो. मी या ठिकाणी संवाद साधणार आहे, आपल्याशी व्याख्यान देणार नाही. कारण जगभरामध्ये फिरत असताना जे काही अनुभव आले आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही बऱ्याच देशांचा अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करतो आणि त्यातून मला एक या ठिकाणी भूमिका अशी मांडायची आहे की आज जगाचं वैचारिक नेतृत्व हे कित्येक शतकानुशतके ज्या देशाने केलं, भारत देशाने केलं आणि या भारत देशाच्या वैचारिक जे काही सैद्धांतिक आपण जे काही या जगाला दिलेलं आहे त्यातून अनेक देशांनी प्रेरणा घेतली आणि ते देश आज आपल्यापेक्षाही पुढे निघून गेले. तर भारत देश हा खरंच एखादी दिशा आपण ती दिशा विसरलो आहोत का? आपल्याला नक्की कुठल्या दिशेला जायचं आहे आणि 21व्या शतकामध्ये भारताची भूमिका काय राहणार आहे याविषयी मी या ठिकाणी आज आपल्यासमोर एक संवाद साधणार आहे. सर्वप्रथम आज ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्या अकुलकर सरांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. आमचे मित्र श्रीकांत देनेजी, त्यांचे सर्व सहकारी यांनी मला या ठिकाणी या व्यासपीठावर माझी भूमिका मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी सर्वप्रथम त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, 2500 वर्षापूर्वी या जगामध्ये ज्ञानाची निर्मिती सुरू झाली असं अभ्यास केल्यानंतर आढळतं आणि 2500 वर्षापूर्वी ग्रीस युरोपमधला, भारत आणि चीन ह्या 3 देशांमध्ये पहिल्यांदा ज्ञानाच्या निर्मितीचं काम सुरू झालं. ग्रीसमध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल, चायनामध्ये कन्फ्युशियस आणि भारतामध्ये गौतम बुद्ध आणि कौटिल्य यांनी सर्वप्रथम ज्ञानाच्या निर्मितीला सुरुवात केली. मध्ये बरेचशी शतकं अंधकारमय होती, काही झालं नाही. नंतर अरब राष्ट्रांनी, मग ते इजिप्त असेल किंवा इराक असेल, या राष्ट्रामध्ये हे ज्ञान निर्मितीचं काम सुरू झालं. पुढे ते 14व्या-15व्या शतकामध्ये युरोपकडे गेलं आणि युरोपच्या अनेक देशांनी ज्ञान निर्मिती करण्याला सुरुवात केली आणि ते पुन्हा 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये ते अमेरिकेकडे गेलं आणि आत्ता ते एक वर्तुळ पूर्ण होतं आहे. 21व्या शतकामध्ये पुन्हा हे ज्ञान निर्मितीचं सगळ्यात मोठं कार्य हे भारत आणि चीन या देशामध्ये सुरू झालेलं आहे. असा एक थोडक्यातला हा 2500 वर्षाचा ज्ञानाच्या निर्मितीचा आणि प्रगतीचा, मानवी प्रगतीचा एक प्रवास हा एक मागच्या 2500 वर्षातला आहे. भारत देशाने कायम जगाचं वैचारिक नेतृत्व केलेलं आहे. अणूचा शोध लावणारे कणाद असतील किंवा शून्याचा शोध लावणारे आणि पृथ्वी आपल्या भोवती आणि सूर्याभोवती फिरतं हे पहिल्यांदा सांगणारे आर्यभट्ट असतील. त्याच्यानंतर 1000 वर्षांनी कॉपर्निकसने तो सिद्धांत मांडला आणि तो जगाने त्याला मान्यता दिली. पण तो पहिला शोध हा आर्यभट्टांनी लावलेला आहे. राजनीती कशी करावी आणि त्या राजनीतीचे नियम सांगणारा कौटिल्य असेल, चाणक्य असेल आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन ह्या मौर्यगुप्तांनी हे साम्राज्य भारत देशापासून ते ब्रह्मदेशापर्यंत वाढवलं. ते कौटिल्य असेल तो या देशामध्ये जन्मलेला. आयुर्वेदाचा शोध लावणारा चरक असतील किंवा योगाचा सर्वप्रथम ज्यांनी शोध लावला ते पतंजली असतील. जगाला अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध असतील, महात्मा गांधी असतील आणि 21व्या शतकामध्ये भारत देशाने कशा पद्धतीने मार्गक्रमण केलं पाहिजे ही दूरदृष्टी ज्यांनी 20व्या शतकामध्ये आपल्याला दिली आणि सर्वप्रथम की भारत देश हा काय आहे
आपलं भारत देशाचं धार्मिक अधिष्ठान हे काय आहे, आपली भूमिका काय आहे, आपलं तत्त्वज्ञान काय आहे, हे जगाला त्यांनी पहिल्यांदा समजून सांगितलं. ते स्वामी विवेकानंद असतील, तिथपर्यंत हा प्रवास आहे. आणि म्हणून सर्वप्रथम ज्यावेळेस आपण नवनिर्मिती भारताची आपण कशा पद्धतीनं आपण नवनिर्मिती करू शकतो आणि 21व्या शतकामध्ये आपली दिशा काय असली पाहिजे याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस स्वामी विवेकानंदांची भूमिका आपलं समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंदांनी सर्वप्रथम जगाला सांगितलं की भारत देश आमच्याकडे एक तत्त्वज्ञान आहे. ते 1893 साली अमेरिकेला गेले. आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यावेळेस तिथं वर्ल्ड रिलिजन ऑफ पार्लमेंट एक धार्मिक परिषद जगातल्या सगळ्या नामवंतांची त्या ठिकाणी भरली होती. आणि त्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद सहभागी व्हायला गेले 1893ला. ती 11 सप्टेंबरला ती धर्म परिषद होणार होती. तिथं गेल्यानंतर त्यांना प्रवेश त्या ठिकाणी नाकारण्यात आला, कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन्स तिथल्या भारतातून काही ज्या नामवंत लोकांनी त्यांचं रेकमेंडेशन करायला पाहिजे तर न केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी नाकारण्यात आली. त्यांनी खूप प्रयत्न करून पाहिला, परंतु तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला इथं प्रवेश देता येणार नाही, कारण तुम्ही अधिकृत प्रतिनिधी तुमच्या देशाचे नाही आहात. ते अतिशय खिन्न मनस्थितीने बोस्टनकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले शिकागोमधून. आणि त्यावेळेस बोस्टनकडे जात असताना एक अतिशय वयोवृद्ध स्त्री त्यांना त्यांच्या रेल्वेच्या डब्यामध्ये भेटली. तिने विवेकानंदांचं तेज पाहिलं आणि ती विवेकानंदांना जाऊन भेटली आणि तिने त्यांना विचारलं की मी तुमची काही मदत करू शकते का. त्यावेळेस विवेकानंदांनी तिला सांगितलं की मी या ठिकाणी धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहे आणि मला या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे, मला इथं या ठिकाणी बोलण्याची संधी मिळत नाही आहे. त्यांचा आणि तिचा जो काही संवाद झाला त्यातून त्या वृद्ध स्त्रीने त्यांना सांगितलं की बोस्टनला हार्वर्ड विद्यापीठामध्ये एक हेनरी राईट नावाचे प्राध्यापक आहेत आणि ते तत्त्वज्ञान या विषयातले अमेरिकेमधले सर्वात ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो की सर्वात ज्यांच्या शब्दाला मान आहे असे ते प्राध्यापक आहेत. मी तुमच्याने त्यांची गाठ घालून देते, ते तुमच्यासाठी काही करू शकतील का, आपण प्रयत्न करूया. मग दुसऱ्या दिवशी ती वयोवृद्ध स्त्री विवेकानंदांना घेऊन त्या हेनरी राईट प्राध्यापकांकडे गेली. त्यांनी 10 मिनिटाची त्यांना भेटण्याची वेळ दिली होती, परंतु 3 तास त्या दोघांमध्ये तत्त्वज्ञान या विषयावर संवाद झाला. आणि त्यानंतर त्या प्राध्यापक हेनरी राईट यांनी विवेकानंदांना सांगितलं की तुम्ही शिकागोला जा, मी तुम्हाला एक पत्र लिहून देतो, ते पत्र तुम्ही फक्त त्या संयोजकांना दाखवा आणि ते तुम्हाला तिथं बोलण्याची संधी देतील. त्यांनी फक्त 2 ओळीचं पत्र लिहिलं त्या आयोजकांना. त्यात त्या आयोजकांनी एवढंच वाक्य लिहिलं होतं की हिअर इज अ पर्सन फ्रॉम इंडिया विच आय एम रिकमेंडिंग who is more learned than all learned professors of America put together. म्हणजे अमेरिकेतले सर्व प्राध्यापकांची जेवढी बौद्धिक क्षमता आहे त्या बौद्धिक क्षमतेचं एकत्रीकरण केल्यानंतर सुद्धा या माणसाची विद्वत्ता त्यांच्यापेक्षा जास्त आहे, असं त्यांनी त्या 2 ओळीमध्ये एक पत्र दिलं. आणि ते पत्र घेऊन विवेकानंद त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले. ते पत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. 11 सप्टेंबर 1893 सर्वात शेवटी त्यांचं भाषण ठेवण्यात आलं त्या धर्म परिषदेमध्ये. त्या असं आपण जसे बसलात तसेच बसलेले होते आणि व्यासपीठावर अनेक नामवंत लोक त्या ठिकाणी स्थानापन्न झालेले होते. विवेकानंद त्यांच्या त्या आपल्या धार्मिक भगव्या वस्त्रांमध्ये त्या ठिकाणी बसले होते. आणि तिथं अशी आपण जसं बसला तिथं सगळी सुटापुटात ती मंडळी तिथं बसले होते अमेरिकेची. ती धर्म परिषद म्हणजे अमेरिकेला 400 वर्ष झाली, तर 400 वर्षांचा इतिहास सांगणारी अतिशय मोठी धर्म परिषद त्या ठिकाणी भरलेली होती. अमेरिका ही किती प्रगत आहे हे दाखवण्याचा त्यामागचा हेतू होता. विवेकानंद असंच आपण जसे बसलात तसे त्या भगव्या वस्त्रामध्ये तिथे बसले होते. आणि त्या ठिकाणी काही लोक सुटापुटात जे बसले होते त्यांनी त्यांची टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांचं ते गाजलेलं भाषण, पण त्याच्या अगोदर घडलेला हा एक किस्सा आहे. आणि विवेकानंदांचं ज्यावेळेस नाव पुकारण्यात आलं भाषणासाठी शेवटी, आणि ज्यावेळेस ते असंच व्यासपीठावर जाण्यासाठी निघाले त्यावेळेस सुटापुटामध्ये बसलेल्या काही लोकांनी त्यांच्याकडे पाहून काही वाक्य उच्चारली. त्यातली 2 वाक्य अशी होती. त्यातला एक माणूस दुसऱ्याला म्हणाला की लुक ॲट दिस शाबी पर्सन, ही डझंट नो हाऊ टू वेअर क्लोथ्स. म्हणजे हा माणूस बघा कसा, ह्याला अशा धर्म परिषदेमध्ये भाषण करायला आलाय पण ह्याला कपडे कसे घालायचे हे माहीत नाही. दुसरा माणूस लगेच मग काय म्हणलं त्याला की येस यू आर राईट, ही इज नॉट अ जेंटलमन. हा जेंटलमन नाही आहे. विवेकानंद
अतिशय शांतपणे व्यासपीठाकडे जात असताना व्यासपीठावर पोहोचण्याच्या अगोदर ते फक्त मागं वळून त्यांना एकच वाक्य ते बोलले. ते म्हणले की मी ज्या देशातून आलेलो आहे, द कंट्री फ्रॉम वेअर आय हॅव कम, द ग्रेट मदर इंडिया, इन माय कंट्री जेंटलमननेस ऑफ अ पर्सन इज डिसाइडेड बाय हिज कॅरेक्टर अँड नॉट बाय द टेलर. असं त्यांचं ते वाक्य होतं की माझ्या देशामध्ये, की आमच्या देशामध्ये एखाद्या माणसाच्या परीक्षा ही त्याच्या शिलावरून होते, तो कुठले कपडे घालतो त्याच्यावर होत नाही. आणि त्याच्यानंतर व्यासपीठावर जाऊन त्यांनी ते जगात गाजलेलं भाषण जे केलं, फक्त 7 मिनटं बोलले होते, 7च मिनटं पहिलं भाषण जे केलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, त्यांच्या भाषणाची सुरुवात होती, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि त्यानंतर जो काही इतिहास घडला तो आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्याच्यानंतर विवेकानंद हे त्या ठिकाणी त्या धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते, परंतु त्यांना इतक्या लोकांनी व्याख्यानासाठी नंतर निमंत्रित केलं. जगातल्या जवळपास त्यावेळेस अमेरिकेमधल्या 60 ते 70 विद्यापीठांमध्ये त्यांची व्याख्यानं झाली. जे विवेकानंद 3-3.5 महिन्यासाठी अमेरिकेमध्ये गेले होते धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी, ते 3.5 वर्ष अमेरिकेत राहिले आणि त्यांनी अमेरिकेचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. आजही म्हणजे विवेकानंदांची मागच्या वर्षी 150वी जयंती आपण सगळ्यांनी साजरी केली. आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचं जयंती साजरी केली त्यापेक्षा कित्येक चांगल्या पटीने त्यांची जयंती अमेरिकेमध्ये साजरी झाली. गेल्या वर्षी मी अमेरिकेमध्ये होतो, त्यावेळेस मी पाहिलेलं आहे. मी काही काळ त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये वास्तव्य केलं माझ्या व्यवसायानिमित्त, आणि माझा वास्तव्याचा परिसर हा तोच होता ज्या ठिकाणी विवेकानंदांनी त्यांची 3-3.5 वर्ष ते ज्या भागात राहिले, तिथं शिकागो, बॉस्टन, कनेटिकट ह्या परिसरामध्येच मी बरं काम केलं. आणि मी त्यांच्या सगळ्या स्मारकांना त्या ठिकाणी भेटी दिल्या. त्यांनी दिलेली सगळी व्याख्यानं आजही त्या विद्यापीठांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संग्रहित करून ठेवलेली आहेत. मग तुम्ही कुठल्या विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये गेला तर विवेकानंदांचं भाषण तुम्ही मागितलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ते संग्रहित केलं, तुम्हाला त्या ठिकाणी वाचता येतं. त्याच्या ऑडिओ टेप्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. म्हणजे 1893-94 साली दिलेले भाषणाचे ऑडिओ टेप्स त्या ठिकाणी आहेत. आणि मी अतिशय भारावून गेलो ज्यावेळेस त्यांचं ते सर्व कार्य त्या ठिकाणी पाहिलं. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी सर्व धर्म समभाव काय ते जगाला सांगितलं. अमेरिकेला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की माझा देश काय आहे, बाहेरच्या लोकांना भारत काय होतं हे पहिल्यांदा विवेकानंदांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तत्त्वज्ञान आहे पण तंत्रज्ञान नाही, तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे पण तत्त्वज्ञान नाही. भारत आणि अमेरिका हे खूप चांगल्या पद्धतीने एकत्र काम करू शकतात. आमचं तत्त्वज्ञान आणि तुमचं तंत्रज्ञान यातून एक खूप चांगल्या प्रकारे जगाची निर्मिती होऊ शकते. हा पहिल्यांदा त्यांनी या अमेरिकेमध्ये भारताची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली. आणि सर्व धर्म समभावाची आपल्या सर्वांना जी माहिती आहे की विवेकानंदांची, परंतु स्वामी विवेकानंदांचं कार्य हे फक्त एक धार्मिक प्रसाराचं कार्य होतं असं नाही. आपल्या बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नाही, परंतु या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया जर कुणी घातला असेल 20व्या शतकातला आणि आता 21व्या शतकातला तर तो स्वामी विवेकानंदांनी. कारण त्यांनी काय केलं, ते ज्यावेळेस 1897 साली अमेरिकेतून भारतात परत आले, आपल्या कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल, परंतु 1897 साली ज्यावेळेस ते भारतात परत आले, पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी JRD टाटा, त्यावेळेस म्हणजे जमशेदजी टाटांची त्यांनी पहिल्यांदा भेट घेतली. दुसरी भेट त्यांनी घेतली ती राजे वडियार, म्हैसूर घराण्याचे राजे. आणि त्या दोघांना भेटून त्यांनी हे सांगितलं की मी अमेरिकेत होतो, अमेरिकेची मी प्रगती पाहिली, विज्ञान तंत्रज्ञान केली, अमेरिकेच्या प्रगतीमुळे आज अमेरिका हे जगावर राज्य करतोय. आपल्या देशामध्ये वैज्ञानिक प्रगतीचा पाया आपण घातला पाहिजे. आणि त्यांनी त्या दोघांना त्या ठिकाणी एकत्र आणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची बँगलोरमध्ये 1899 साली स्थापना केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही आज भारतातली अग्रगण्य विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी संस्था ती स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेली आहे. हे कदाचित आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल. आणि त्याच संस्थेतून आज जे काही भारताने जे काही वैज्ञानिक निर्माण केले त्यातले बरेचसे वैज्ञानिक हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून बाहेर पडले होते. शांतीस्वरूप भटनागर असतील, होमी जहांगीर भाभा असतील, ते आत्ता ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला ते CNR राव हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रॉडक्ट आहेत. ती संस्था स्वामी विवेकानंदांनी 1899 साली सुरू केली. आज जवळपास 113-114 वर्ष झाली, परंतु त्या दर्जाची एकही संस्था आपला देश पुन्हा निर्माण करू शकलेला नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. दुसरी जी सगळ्यात चांगली संस्था विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली निर्माण झाली ती पुन्हा टाटा घराण्याने सुरुवात केली, ती JRD टाटाने सुरुवात केली 1944 साली, जी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च.
म्हणजे ह्या देशातल्या दोन्ही जागतिक दर्जाच्या ज्या वैज्ञानिक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या त्या टाटांमुळे निर्माण झाल्या आणि त्याची पहिली संस्था ही स्वामी विवेकानंदांनी सुरू केली. या आपण जो आज या ठिकाणी विषय मी या ठिकाणी मांडणार आहे की भारताची नवनिर्मिती जी आपल्याला करायची आहे तर त्याचा जो सैद्धांतिक आणि वैज्ञानिक पाया जो घातला गेलेला आहे तो स्वामी विवेकानंदांनी 1899 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था निर्माण करून घातलेलं आहे. मला या ठिकाणी ही माहिती आपल्यासमोर या ठिकाणी द्यायची आहे. मी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी कदाचित आपल्याला माहीत असेल एक खूप चांगला चित्रपट आलेला होता. त्याचं नाव होतं नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला हे नाव कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल. नेल्सन मंडेलांच्या आयुष्यावरचा एक खूप चांगला चित्रपट 3 महिन्यापूर्वी आला होता आणि नेल्सन मंडेलांचं आयुष्य त्यांचं आत्मचरित्र आपण वाचलं असेल. त्यांनी एका देशाची नवनिर्मिती कशी केली ही संकल्पना कदाचित आपल्याला माहीत असेल, परंतु तो चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा की हा एक असा माणूस होता की ज्याने आत्मचरित्र जे त्यांचं आहे आणि तो चित्रपट ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस ते नेल्सन मंडेला तिथे एक वाक्य येतं की लाईफ इन्स्पायर्ड बाय महात्मा गांधी. माझं जे आयुष्य आहे त्याची प्रेरणा ही महात्मा गांधी आहेत असं ते स्वतः त्या ठिकाणी नमूद करतात. आणि नेल्सन मंडेलाचं आयुष्य अतिशय असंच अद्भुत. म्हणजे हा माणूस वयाच्या 30मध्ये असताना त्याला तुरुंगात डांबलं गेलं आणि 30 वर्ष या उमेदीची या माणसाने तुरुंगामध्ये काढली. आणि त्यांना काय पाहिजे होतं? त्यांना फक्त त्या देशामध्ये काळे आणि गोरे यातला भेद मिटवायचा होता. अतिशय साधं आज वाटणारं काम, पण त्या काळी त्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्याची 30 वर्ष ही कारागृहामध्ये घालावी लागली. आणि 30 वर्षानंतर ज्यावेळेस त्यांची सुटका झाली मंडेलांची आणि एक अतिशय त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग म्हणजे त्या काळी गोरे जेलर जो ज्याच्या अंडर त्यांना त्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं. एक प्रसंग असा आहे की नेल्सन मंडेला ज्यावेळेस ते तुरुंगात होते त्यावेळेस एक दिवशी त्या जेलरने त्यांना बोलवलं आणि त्या जेलरने मंडेलांना सांगितलं की एक काम कर, तुझी उंची किती आहे? त्याने सांगितलं माझी ही उंची आहे. त्या उंचीची एक शवपेटी घेऊन ये. ती शवपेटी त्यांनी त्या आणली. त्याने सांगितलं तर ही शवपेटी ठेवण्यासाठी खड्डा खोदायला सुरुवात कर. आणि तरी त्यांना खड्डा खोदायला सुरुवात केली. मग ते खड्डा खोदून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं तर ही शवपेटी त्या खड्ड्यात ठेव. ते त्यांनी ठेवली. आता सांगितलं तू जाऊन झोप त्या शवपेटीमध्ये. त्यावेळेस मंडेलांना वाटलं की आता आपलं आयुष्य संपलं, कारण त्या काळामध्ये अनेक अशा चळवळीतल्या लोकांचा या गोऱ्या लोकांनी अशा पद्धतीने अनेक चळवळीतल्या लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. आणि मंडेलांनी त्यांनी झोपायला सांगितलं. ते त्या शवपेटीमध्ये जाऊन झोपले. त्यांना वाटलं की आता हा वरनं माती टाकणार आणि आपलं आयुष्य संपणार. त्या जेलरने मंडेलांचं नशीब चांगलं होतं की त्याच्यावर माती टाकली नाही. त्याने त्यांच्या अंगावर मूत्र विसर्जन केलं. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात कटू प्रसंग होता. सगळ्यात अपमानित ज्या माणसाला असं म्हणतो त्या मंडेलांना त्या पद्धतीने त्या ठिकाणी अपमानित करण्यात आलं. पण हेच मंडेला ज्यावेळेस तुरुंगातून बाहेर सुटले आणि 1993 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि 1994 साली हेच मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. तर त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होता. तर त्या शपथविधीसाठी कुठल्या पाहुण्यांना बोलवायचं तर त्यांनी पहिलं आमंत्रण हे त्या जेलरला दिलं ज्यांनी त्यांना 30 वर्ष छळ केला होता. आणि त्यावेळेस त्यांच्या काळ्या लोकांनी त्यांना सांगितलं की आता आपण ह्या गोऱ्या लोकांचा बदला घ्यायला पाहिजे. त्यावेळेस मंडेलांनी त्यांना सांगितलं की आता मी माझ्या उमेदीची 30 वर्ष ही तुरुंगात घालवली. मला आता संकुचित पद्धतीने वागायचं नाही. जे काही माझं आयुष्य आहे ते मला आता या राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी खर्च करायचं आहे. आणि या मंडेलांनी त्या जेलरला त्यांच्या शपथविधीसाठी बोलवलं आणि त्याचा त्या ठिकाणी सत्कार केला. आणि तिथून त्या दक्षिण आफ्रिकेतल्या नवनिर्माणाला सुरुवात झाली. 10 वर्षामध्ये 1994 ते 2004 दक्षिण आफ्रिका हा जगातला एक प्रगतिशील राष्ट्र म्हणून उदयाला आलं. आणि 10च वर्ष ते राष्ट्राध्यक्ष होते. त्याच्यानंतर ते स्वतः पायउतार झाले. पण या 10 वर्षामध्ये त्यांनी त्या देशाचं नवनिर्माण केलं. म्हणजे अनेक देश आहेत असे ज्यांना असा इतिहास आहे ज्यांनी या भारत देशाकडनं प्रेरणा घेतलेली आहे. बराक ओबामा
ज्यावेळेस भारत भेटीवर आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून, ते आल्यानंतर दिल्लीतल्या राजघाटावर गेले गांधीजींच्या समाधीवर, आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी त्या राजघाटावर एक संदेश लिहिला आणि त्यांनी एकच वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं की जर गांधीजी नसले असते तर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो नसतो. म्हणजे अशा प्रकारचा प्रेरणा जगातल्या अनेक राष्ट्रातल्या नेत्यांनी घेतली आणि त्यातून त्यांनी त्या देशाचं नवनिर्माण केलं. आम्ही ज्यावेळेस इतर अनेक देशांचा अभ्यास करतो आणि भारताचा अभ्यास करतो त्यावेळेस प्रकर्षाने असं वाटतं की आपल्या देशाला एवढी मोठी वैचारिक परंपरा असताना आज आपण कुठेतरी गडबडलो आहे. आपल्या देशाला एक मार्ग सापडत नाही आहे की नक्की आपल्याला काय व्हायचं आहे. मी मागच्या 2 महिन्यापूर्वी एक दिल्लीमध्ये एक फ्युचर ऑफ इंडिया नावाची कॉन्फरन्स झाली होती आणि आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं त्या परिषदेला मला भाग घ्यायचा एक योग आला. आणि तिथं आपल्या प्लॅनिंग कमिशनवर काम करणारे काही अर्थतज्ञ होते. या देशातल्या इंग्लिश वृत्तवाहिन्यांचे जर्नलिस्ट त्या ठिकाणी त्या कॉन्फरन्समध्ये होते. अतिशय मोठी मोठी लोक, इंडस्ट्रियलिस्ट, उच्चभ्रू लोक त्या परिषदेमध्ये सहभागी झाली होती आणि विषय होता फ्युचर ऑफ इंडिया. आणि तिथं जी चर्चा चालू होती ती ऐकल्यानंतर मला अतिशय एक प्रकारचा, ज्याला आपण काय म्हणतो की ती जी चर्चा ऐकली त्यातून खूप वाईट वाटलं. ती चर्चा ऐकून तिथं चर्चा काय चालली होती की या देशामध्ये ग्रामीण भागाचे काही प्रॉब्लेम नाही आहेत, या देशातला शेतकरी अतिशय सुखी आहे, आता ग्रामीण भागामध्ये करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे, जे काही देशाच्या प्रगतीसाठी केलं पाहिजे ते शहरांमध्ये केलं पाहिजे. अशा प्रकारचे भाषणं त्या ठिकाणी इंग्लिश वाहिन्याचे प्रतिनिधी होते, प्लॅनिंग कमिशनमध्ये काम करणारे अर्थतज्ञ होते. ही जर भूमिका असेल तर आज ज्यावेळेस आपण या देशाचा अभ्यास करतो त्यावेळेस असं जाणवतं की आपल्या देशामध्ये एक देश न राहता 2 प्रकारचे देश निर्माण झालेले आहेत. एक आहे तो शायनिंग इंडिया, जो की 30% लोक त्याला रिप्रेझेंट करतात, की जो शहरांचा आहे, की तिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा, जागतिकीकरणाचे सगळे लाभ त्याला मिळालेले आहेत. आणि त्या लोकांना असं वाटतं की जे काही प्रगती झाली पाहिजे ती आता ह्या भागासाठी झाली पाहिजे. आणि दुसरा जो भाग आहे तो आहे स्ट्रगलिंग भारत, की जो धडपडतोय. 70% जनता ही त्या स्ट्रगलिंग भारतामध्ये आहे आणि तिथं काही नाही आहे, सगळ्या गोष्टींची वानवा आहे. चांगलं शिक्षण नाही आहे, चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, तिथं त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वच्छ ऊर्जा म्हणा किंवा शुद्ध पाणी असेल पिण्यासाठी, या बेसिक गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. अशा प्रकारच्या 2 याच्यामध्ये आपला देश आज एक प्रकारचा चाचपडतोय. आणि आज या ठिकाणी आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला काय व्हायचं आहे. 21व्या शतकामध्ये आपल्याला काय बनायचं आहे. आपल्याला महासत्ता व्हायचं आहे का एक महान राष्ट्र व्हायचं आहे. 21व्या शतकामध्ये भारताचं अधिष्ठान काय असलं पाहिजे. म्हणजे आजपर्यंत आपण जगाच्या जडणघडणीमध्ये एक वैचारिक फार मोठ्या पद्धतीचं योगदान या देशाने दिलेलं आहे, पण 21व्या शतकामध्ये आपली दिशा काय असली पाहिजे. ज्यावेळेस आपण याचा विचार करतो की आज आपलं असं जाणवतं की या देशामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण म्हणतो की जगातला सर्वात युवकांचा देश कोण असेल, कुठला असेल तो भारत. कारण इथलं 50% जे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या 50% जी आहे ती वय वर्ष 35च्या खालील आहे. आणि जवळपास या देशाची 35% लोकसंख्या ही वय वर्ष 25च्या आतली आहे. म्हणजे जगामध्ये सर्वात तरुण देश कुठला असेल जर डेमोग्राफिक आपण स्टडी केला तर तो भारत देश आहे. आज फार मोठी वैचारिक परंपरा या देशाला आहे. आज निसर्गाने जर या पृथ्वीवरचा सगळ्यात चांगला देश ज्याला आपण म्हणतो की ज्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे तो कुठला असेल तर तो भारत देश आहे. म्हणजे एवढं सगळं असताना, विपुल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असताना, अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस या देशामध्ये पडत असताना, चांगली सुपीक जमीन असताना आज आपल्यापेक्षा जगामध्ये ज्याची लोकसंख्या 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी अशा लोकसंख्या असणारे देश हे कित्येक पटीने आपल्यापेक्षा पुढे गेलेले आहेत. आज युरोपमधले छोटे छोटे देश, स्वीडन असेल, नॉर्वे असेल, फिनलंड असेल, आइसलंड असेल, तुमचा जर्मनी असेल, तुमचा फ्रान्स असेल, इटली असेल, असे छोटे छोटे देश यांची लोकसंख्या ही अशी 2 कोटी, 5 कोटी अशी लोकसंख्या असणारे देश आहेत. त्यांची प्रगती जर आज आपण पाहिली तर आज हे देश भारताच्या कित्येक पटीने पुढे आहेत. युरोपमधलं सोडा, आज आपल्या आशिया खंडातले सिंगापूरसारखे, मलेशियासारखे, तुर्कस्तानसारखे, मिडल ईस्ट, मध्य आशियामधले
कित्येक देश हे आपल्यापेक्षा आज आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न झालेले आहेत. मग 125 कोटीचा देश आज का चाचपडतोय? मग काय कमी आहे? म्हणजे शेवटी हा संशोधनाचा विषय आहे की छोटे छोटे देश आर्थिकदृष्ट्या एवढे संपन्न का झाले, ज्यांना निसर्ग एवढा अनुकूल नाही आहे. पण भारतासारखा देश ज्याला निसर्ग अनुकूल आहे, इथं चांगली जमीन आहे, चांगलं प्रकारचं पाणी आहे, चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ उपलब्ध आहे, तरी आज आपण आर्थिक प्रगतीमध्ये का मागे पडलो? मी आपल्यासमोर काही गोष्टी फक्त ज्याच्यातून देशांचं मूल्यमापन होतं. आज जगामध्ये 186 देश आहेत युनायटेड नेशन्समध्ये, आणि त्या 186 देशांमध्ये की राष्ट्रांचे दरवर्षी एक इंडेक्स, एक निर्देशांक प्रकाशित केले जातात की कुठल्या देशाची प्रगती कशी आहे. मी आपल्यासमोर फक्त 5 इंडेक्स निर्देशांक या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो, त्यातून तुम्हाला आपल्या देशाची आजची परिस्थिती काय ते कळेल. युनायटेड नेशन्सचा एक निर्देशांक आहे की ह्या 186 देशांची प्रगती कशी आहे आणि कुठल्या देशांचे क्रमांक कसे आहेत ह्या मांडण्यासाठी काही निर्देशांक वापरले जातात. तर युनायटेड नेशन्स एक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक, हे दरवर्षी प्रकाशित करतं. ते मानव विकास निर्देशांक म्हणजे काय की राष्ट्रात राहणारा जो अतिशय तळागाळातला मनुष्य आहे, म्हणजे जो गरीबातला गरीब माणूस आहे, त्याची अवस्था कशी आहे या पद्धतीचं मूल्यमापन ह्या अहवालातून केलं जातं. त्याच्यामध्ये 186 देशामध्ये गेल्या वर्षी भारताचा क्रमांक आहे 134. म्हणजे 186 राष्ट्रामध्ये 133 देश आपल्या पुढं आहेत. म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला एक चांगलं जीवन ज्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. 133 राष्ट्रामध्ये आपल्यापेक्षा लोकांचं जीवनमान हे चांगलं आहे. भारताचा क्रमांक आहे 134. वर्ल्ड बँक एक निर्देशांक प्रकाशित करतं ज्याच्यामध्ये व्यवसाय उद्योग करण्याची सहजता, की कुठल्या देशामध्ये एखाद्या कंपनीला त्याची सहजता जर आपण म्हणतो, तो एक प्रकारचा निर्देशांक प्रकाशित केला जातो. त्या 186 देशामध्ये भारताचा क्रमांक आहे 136. म्हणजे 135 राष्ट्रांमध्ये भारतापेक्षा चांगल्या सोयी सुविधा आज 135 राष्ट्रांनी निर्माण केलेल्या आहेत. तिसरा महत्त्वाचा जो निर्देशांक आहे तो आहे भ्रष्टाचार निर्देशांक, की म्हणजे राष्ट्रांमध्ये जो भ्रष्टाचार होतो सरकारी पातळीवरचा, तो कुठल्या राष्ट्रांमध्ये जास्त भ्रष्टाचार होतो आणि कमी भ्रष्टाचार होतो. म्हणजे आपण असं क्रमाने जर आपण की जिथे जास्त भ्रष्टाचार होतो अशा राष्ट्रांची जर आपण यादी काढली तर आपला क्रमांक आहे 94. म्हणजे 186 देशामध्ये 93 देशामध्ये आपल्यापेक्षा कमी भ्रष्टाचार होतो. आपला नंबर आहे 94. चौथा महत्त्वाचा जो निर्देशांक आहे, जो जागतिक म्हणजे त्या लेवलला एक राष्ट्रांची प्रगती एक निर्देशांक म्हणून जो वापरला जातो तो आहे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न निर्देशांक. की प्रत्येक राष्ट्रामध्ये त्या राष्ट्राचं जे काही उत्पन्न असतं त्याला त्या लोकसंख्येने भागलं की एक दरडोई एक आपल्याला निर्देशांक मिळतो. तर त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो आहे 134. म्हणजे 133 देशांमध्ये तिथल्या सर्वसामान्य नागरिकांचं उत्पन्न हे आपल्यापेक्षा जास्त आहे. पाचवा जो सर्वात महत्त्वाचा निर्देशांक आहे की सर्वांगीण यशस्वी देशांचा निर्देशांक, की या 186 राष्ट्रांमध्ये यशस्वी देश कुठले आहेत, सर्वांगीण ज्यांनी प्रगती केलेली आहे, त्याला आपण म्हणतो की इन्क्लुझिव्ह ग्रोथ. म्हणजे भारत काही देशांमध्ये फार पुढे आहे, पण इन्क्लुझिव्ह ग्रोथ ज्यावेळेस आपण म्हणतो की सर्वांगीण विकास जो की तळागाळामध्ये पोहोचलेला आहे, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 101. म्हणजे 100 देश आपल्यापेक्षा पुढे आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण हे सगळे निर्देशांक पाहिले तर आपल्या देशाची अवस्था आपल्याला आज कळते की आपण पहिल्या 100 राष्ट्रामध्ये नाही आहोत. म्हणजे 100 राष्ट्र आपल्यापेक्षा ही चांगली आहेत, ज्यांनी की सर्वसामान्य माणसासाठी, जो तळागाळातला माणूस आहे, जो गरीबातला गरीब माणूस आहे, त्याचं राहणीमान, त्याचं जीवनमान हे 100 देशांमध्ये आपल्यापेक्षा अतिशय सुखकर आणि चांगलं आहे. हा एक जागतिक दर्जाचा त्या लेवलचा जो काही अभ्यास होतो त्यातून हे निर्देशांक काढले जातात. आता मी आपल्याला सांगितलं की छोटे छोटे देश आहेत, 1 कोटी 2 कोटी 5 कोटी लोकसंख्या असलेले, ते आपल्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहेत. तर यांनी केलं काय, हे देश आपल्यापेक्षा का पुढे गेले, त्याची थोडक्यात आम्ही काही देशांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातून आम्ही काही गोष्टी ज्या काही ज्या आम्हाला जे वाटतात की कशामुळे हे देश पुढे गेले, तर ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी शेवटातला शेवटचा जो माणूस आहे त्या देशामधला त्याच्या विकासासाठी योजना आखल्या.
आणि तो माणूस सुखी होईल हे पाहिलं. यातला कुठलाही देश म्हणत नाही की आम्ही महासत्ता आहोत. अमेरिका असेल, युरोपमधली राष्ट्र असतील, जपान असेल, चीन असेल, सिंगापूर असेल, मलेशिया असेल, हे आपल्या युरोपमधली जर्मनी असेल, फ्रान्स असेल, ग्रेट ब्रिटन असेल, स्वित्झर्लंड असेल, फिनलंड असेल, नॉर्वे असेल, स्वीडन असेल, हे अनेक राष्ट्र हे कधी म्हणत नाहीत की आम्ही महासत्ता आहोत. ते काय म्हणतात की आमच्या देशातला गरीबातला गरीब माणूस हा कसा सुखी होईल, तो सुखी झाला तर आम्ही एक चांगलं राष्ट्र म्हणून नावारूपाला येऊ. या भूमिकेतून ही सगळी राष्ट्र काम करतात. आज आपला गोंधळ कुठे झाला आहे की आपल्यामध्ये काही लोकांना वाटतं की आपण महासत्ता व्हावं, आणि कित्येक लोक हे अनेक आपले राजकीय नेते आपलं स्वप्न दाखवतात की 2020 साली आपण महासत्ता होणार आहोत, 2025 साली आपण हे होणार आहोत, 2040 साली आपण हे होणार आहोत. परंतु त्या दिशेने आपण काय प्रयत्न करतोय? प्रयत्न काहीच होत नाहीत. आपल्याला फक्त ही स्वप्न दाखवली जातात. जो देश असं म्हणतो किंवा त्या देशातले राजकीय नेते असं म्हणतात की ज्या दिवशी आमच्या देशातला गरीबातला गरीब माणूस हा अभिमानाने सांगेल की आम्ही प्रगत राष्ट्रामध्ये राहतो, त्या दिवशी आपण महासत्ता झालेला असतो. ते सांगण्याची गरज नसते. आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. आणि मूलभूत बदल ज्याला आपण म्हणतो, वरवरचे बदल करून काही होत नाही. वरवरचे बदल करून तुम्ही तुमची प्रगती थोड्याफार प्रमाणात मागे पुढे दाखवू शकता. पण तुम्हाला जर खऱ्या पद्धतीने जगाचं नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला आज निर्णय घ्यावा लागेल, तुम्हाला महासत्ता व्हायचं आहे की तुम्हाला महान राष्ट्र व्हायचं आहे. माझं तर असं माझं मत आहे की आपण महान राष्ट्र झालं पाहिजे, महासत्ता नाही. कारण महासत्ता ही आज अशी असते की आज एक देश आहे, उद्या दुसरा देश तिथं असतो, परवा तिसरा देश तिथं असेल. पण जर एकदा तुम्ही महान राष्ट्र झालात की शतकानुशतके तुम्ही जगाचं नेतृत्व करू शकता. आणि ती क्षमता ह्या भारत देशामध्ये आहे महान राष्ट्र बनण्याची. गरज काय आहे की आपल्याला मूलभूत बदल केले पाहिजेत. आणि हे बदल, हे नेतृत्व, त्या देशाचं नेतृत्व जे असेल, त्या देशातले नागरिक असतील, आणि नेतृत्व आणि नागरिकांचा निश्चय, नेतृत्व नागरिक निश्चय, यातून नवनिर्मिती होते. आणि हाच सगळ्यात जगमान्य असा हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर तुमच्या देशाची नवनिर्मिती करायची असेल तर तुमच्या देशाचं नेतृत्व, तुमच्या देशाचे नागरिक आणि त्या दोघांचा निश्चय, यातूनच त्या देशामध्ये नवनिर्मिती घडू शकते. आणि त्यामुळे आपल्याला मूलभूत बदल केले पाहिजेत. वरवरचे बदल करून आपण प्रगत राष्ट्र होऊ शकत नाही. आज तुम्ही बाकीच्या राष्ट्रांचा जर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता, त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे, ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आजही आपण सांगतो की अन्न, वस्त्र, निवारा, आजही देश स्वतंत्र होऊन जवळपास 66 वर्ष झाली, 67 वर्ष झाली. आपण आजही सांगतो की आमच्या गरजा, आपण अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्या पुढे बोलायलाच तयार नाहीये. आजही प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे ह्याच्यावरच आहेत की आम्ही निवारा तुम्हाला देऊ, आम्ही लोकांना स्वस्तामध्ये स्वस्त अन्न द्यायचा प्रयत्न करू. आजही दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढं वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाल्यानंतर सुद्धा की आपण याच गोष्टी बोलतोय. जे देश आपल्या पुढे गेले त्यांनी त्यांच्या राष्ट्रातल्या आणि त्या नागरिकांच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या न ठेवता त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय दिलं, त्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण दिलं, त्या प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य कसं मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलं, त्या देशातल्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी कसं मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलं, स्वच्छ ऊर्जा कशी मिळेल, दळणवळणासाठी उत्तम साधनं कशी मिळतील, चांगले रस्ते कसे मिळतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या देशामध्ये निर्माण केल्या. आणि त्यातून त्या देशांचा विकास झालेला आहे. हा मूलभूत बदल त्यांनी त्या देशामध्ये घडवून आणलेला आहे. चांगलं शिक्षण, चांगले रस्ते, चांगलं आरोग्य, चांगली ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा, चांगलं शुद्ध पाणी, ह्या आता ह्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. त्यातून एक शाश्वत मानव विकास या देशांमध्ये झालेला आपला आढळतो. आज आपण कुठेतरी गडबडतोय. आपण जे काही करतो आहोत हे एक असं आपण त्याला म्हणतो की एक मलमपट्टी करण्यासारखं आहे की इथं एखादा काहीतरी प्रश्न आहे, त्याचं काहीतरी आपण एक उत्तर, त्याच्यावर काहीतरी एक उपाय. पण आज गरज काय की मूलभूत बदल जोपर्यंत देशामध्ये घडत नाहीत तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. एक फार काही जास्त लांब जायची गरज नाही. एक 150 वर्षापूर्वीचं जग कसं होतं हे आठवायचा प्रयत्न करा. 150 वर्षापूर्वी म्हणजे 1860 जगामध्ये मोटार इंजिनचा शोध लागलेला नव्हता. अमेरिका, युरोपमध्ये सुद्धा लोक घोडागाडीने प्रवास करायचे. तिथे विमानं नव्हती, रेल्वेज नव्हत्या, टेलिव्हिजन्स नव्हते, इंटरनेट नव्हतं, कॉम्प्युटर नव्हता, अँटीबायोटिक्स नव्हते, काही नव्हतं 150 वर्षापूर्वी जगामध्ये.
जे बदल पाश्चात्य राष्ट्रामध्ये झाले मागच्या 150 वर्षामध्ये, अतिशय वेगाने बदल घडवले त्या राष्ट्रांनी, आणि आज ती राष्ट्र एक प्रगत राष्ट्र म्हणून आज जगाचं नेतृत्व करत आहेत. 20 वर्षापूर्वीचं जग आठवा, आज 2013 म्हणजे 1993चं जग. 1993चं जग कसं होतं, आपण बरेच लोक त्याचे साक्षीदार आहोत, आपण पाहिलेलं आहे. 1993 पर्यंत काय होतं जगामध्ये, जे मागच्या 20 वर्षात बदल झाले, 4 बदल फार फार मोठे बदल 4 मागच्या 20 वर्षात झाले. पहिला बदल झाला तो 13 एप्रिल 1993 रोजी. 13 एप्रिल 1993 रोजी काय झालं, इंटरनेट नावाचा प्रकार आहे ना तो वापरामध्ये आला. पहिला वापर इंटरनेटचा 13 एप्रिल 1993 साली झाला, आणि त्याच्यामुळे जगामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी रेव्होल्यूशन, ज्याला आपण म्हणतो की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली क्रांती ही झाली. त्याची घटना घडली होती 13 एप्रिल 1993 रोजी, त्या दिवशी इंटरनेट वापरामध्ये आलं. आज आपण सर्वजण इंटरनेट वापरतो. इंटरनेटमुळे काय काय होतं काय काय नाही हे सांगण्याची आपल्याला गरज नाही. तो पहिला बदल ज्याच्यातून जगामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये क्रांती झाली. दुसरा बदल जो फार महत्त्वाचा झाला तो 1 जानेवारी 1995 रोजी, ज्या दिवशी या जगातल्या कित्येक राष्ट्रांनी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थेला जन्म दिला. म्हणजे WTO, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद असं म्हणतो, त्याचा जन्म 1 जानेवारी 1995 साली झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं की देशांमधल्या सीमा ह्या पुसल्या गेल्या. युरोपमधले 22 देश हे एकत्र झाले, त्यांनी त्यांच्या राष्ट्रातल्या सीमा ह्या पुसून टाकल्या, आणि तिथं काय झालं की 22 राष्ट्रांमध्ये लोक या देशातून त्या देशांमध्ये कामासाठी जाऊ लागली. व्यापारी या देशातून त्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा विजा न घेता कुठल्याही प्रकारचा बंधनं त्यांनी ही काढून टाकली. आज 22 देश एक युरोपियन युनियन म्हणून आज या ठिकाणी त्यांचा एक ध्वज, त्यांचा एक चलन त्यांनी निर्माण केलं, आणि 22 देश हे एक झाले. आज कित्येक देश यांच्यातल्या व्यापाराच्या सीमारेषा पुसल्या गेल्या. आज असं आहे की भारतातली कुठलीही कंपनी अमेरिकेमध्ये कुठलाही त्यांचा माल विकू शकते, अमेरिकेतली कुठली कंपनी भारतामध्ये व्यापार करू शकते. जसं एखादा व्यापारी हा नाशिकमधून पुण्याला जाऊ शकतो आणि पुण्यातला नाशिकमध्ये येऊ शकतो, तसं आज कित्येक राष्ट्रातले लोक हे या देशातून त्या देशामध्ये हे व्यापार कुठल्याही प्रकारच्या बंधनामुळे करू शकतात. ही क्रांती 1 जानेवारी 1995 साली, ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचा जन्म झाला, त्यातून आज जगातले जवळपास सर्व राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे सभासद आहेत. तिसरा महत्त्वाचा बदल जगामध्ये जो मागच्या 20 वर्षामध्ये झाला तो 1 फेब्रुवारी 2001 रोजी, त्या दिवशी पहिल्यांदा ह्युमन जिनोम कोड, जर आपण म्हणतो की मानवाच्या शरीरामध्ये जे काही तुमची गुणसूत्र आहेत, तर त्याच्याबद्दलचा जो शोध होता तो 1 फेब्रुवारी 2001 रोजी प्रकाशित झाला. की त्यातून त्या शोधाचं काय की त्यांनी एक आरोग्य क्रांती, ज्याला आपण हेल्थ रेव्होल्यूशन म्हणतो, ही सगळ्या जगामध्ये आणली. की आज असं आहे की हे तंत्रज्ञान आता भारतामध्ये येऊ लागलं आहे. अजून त्याला काही पुढच्या 10-1 वर्षामध्ये हे तंत्रज्ञान अतिशय म्हणजे प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध होणार आहे. आज ते प्रगत राष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. की ह्युमन जिनोम कोडमुळे आज झालं की तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये कुठले रोग होऊ शकतात, की तुमचा लाईफ स्पॅन किती आहे, तुम्ही किती वर्ष जगू शकता, ही माहिती तुम्हाला तुमचा ह्युमन जिनोम कोड ज्या दिवशी तुम्हाला कळतो त्या दिवशी ती सगळी माहिती तुम्हाला कळू शकते. यातून एक प्रचंड मोठी हेल्थ रेव्होल्यूशन आज निर्माण होत आहे. की माणसाला ज्या दिवशी त्याचा जेनेटिक मेकअप तुमचा बॉडीचा प्रत्येक माणसाचा वेगळा असतो, तो ज्या दिवशी कळतो त्या दिवशी त्याला त्याच्या भावी आयुष्यामध्ये होणारे रोग, भावी आयुष्यामध्ये त्याला आरोग्यविषयक उत्पन्न होणाऱ्या समस्या या सगळ्या आणि त्या टाळण्यासाठी काय करायची उपाययोजना याचं ज्ञान हे उपलब्ध होतं. आज अमेरिकेमध्ये तुम्हाला ह्युमन जिनोम कोड तुमचा समजून घ्यायचा असेल तर जवळपास एक $5 लाख हा खर्च येतो. तो खर्च जो आहे तो जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाचा आहे. आज अशा पद्धतीचं संशोधन जगामध्ये चालू आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये याची किंमत ही $1 लाख खाली आणली पाहिजे, असा प्रयत्न आज संशोधनातून चालू आहे. आणि पुढच्या काही वर्षामध्ये ते $1000 म्हणजे कुठलाही माणूस हा स्वतःचा जेनेटिक कोड
हा समजू शकतो इतक्या कमी किमतीमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायचं, अशा पद्धतीचं संशोधन सगळ्या जगामध्ये सुरू आहे. त्यातून एक प्रचंड मोठी क्रांती पुढच्या काही वर्षामध्ये घडणार आहे. हा बदल. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मागच्या 2005 नंतर एक चौथ्या औद्योगिक क्रांतीला जगामध्ये आरंभ झालेला आहे. आणि ती चौथी औद्योगिक क्रांती कुठली आहे तर GNRS असं आपण म्हणतो की जेनेटिक्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि स्पेस सायन्स हे 4 विषय असे आहेत जे 21व्या शतकातलं पुढचं सगळ्या जगाचं भवितव्य ह्या 4 जी शास्त्र डेव्हलप होत आहेत ह्या 4 शास्त्राच्या अभ्यासातून उलगडणार आहे. की जेनेटिक्स, रोबोटिक्स, आज नॅनो टेक्नॉलॉजीमुळे इतक्या विविध प्रकारचं संशोधन आज सुरू आहे. म्हणजे की नॅनो टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे समुद्राचं पाणी हे गोड करता येऊ शकतं अशा पद्धतीचं संशोधन हे आता सगळीकडे जगमान्य होत आहे. याच्या पुढे जाऊन आज नॅनो टेक्नॉलॉजीमुळे कृत्रिम मेंदू तयार करण्याचं काम स्वित्झर्लंडमध्ये चालू आहे. आज रोबोटिक्सचा वापर करून अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया ह्या बाहेरच्या राष्ट्रांमध्ये आणि भारत देशामध्ये सुद्धा या रोबोटिक्सच्या माध्यमातून केल्या जातात. म्हणजे प्रचंड उलथापालथ. आणि स्पेस सायन्स की आज मानवाचं एक 2030 पर्यंत म्हणजे अनेक प्रगत राष्ट्र त्याच्यावर काम करत आहेत की दुसऱ्या ग्रहावर परग्रहावर जाऊन वस्ती करायची. म्हणजे सूर्यमालेच्या पलीकडे एक दुसरं जग आहे आणि त्या जगाचा शोध ते पुढच्या 10 वर्षामध्ये त्या पद्धतीचे प्रयत्न हे स्पेस सायन्सच्या माध्यमातून होत आहेत. आज एक 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर अनेक माणसं ही परग्रहावर जाऊन येतील. म्हणजे त्या पद्धतीचं संशोधन हे बाकीच्या देशांमध्ये झालेलं आहे. एक चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आरंभ हे 2005 नंतर झालेला आहे. म्हणजे मागच्या 20 वर्षामध्ये असे बदल घडलेले आहेत की मागच्या 2500 वर्षामध्ये जे बदल घडले नसतील ते बदल फक्त मागच्या 20 वर्षात घडलेले आहेत. आणि पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये जे बदल घडतील ते आपण आज सांगू शकत नाही की पुढच्या 10 वर्षानंतर काय होणार आहे, पुढच्या 20 वर्षानंतर काय होणार आहे, पुढच्या 50 वर्षानंतर काय होणार आहे. आणि यासाठी प्रत्येक राष्ट्र आज एक म्हणजे प्रत्येक राष्ट्राने ठरवलेले आहेत, जे राष्ट्र प्रगत झालेले आहेत त्यांनी काय केलंय की आज प्रत्येक राष्ट्र ही ज्ञानाची निर्मिती करत आहे. ज्ञान निर्मिती करून ज्ञानधिष्ठित उद्योगांची निर्मिती करणे, त्या उद्योगातून संपत्ती निर्माण करणे आणि त्यातून त्या देशाचा आर्थिक विकास, अशी ही त्यांच्या यशाची सूत्र एक हे आहेत. म्हणून आज काय होतं की जागतिक व्यापार परिषदेमध्ये ज्यावेळेस आपण अमेरिकेमध्ये जातो, युरोपमध्ये जातो, अनेक राष्ट्रांचे प्रमुख त्या ठिकाणी येतात. तर ज्या देशाची लोकसंख्या ही 1 कोटी आहे, 2 कोटी, 3 कोटी अशा राष्ट्रांचे प्रमुख हे अमेरिका, युरोप, रशिया, भारत, चीन अशा राष्ट्रप्रमुखांसोबत त्या प्लॅटफॉर्मवर आपल्यापेक्षा ॲग्रेसिव्हली आणि आपल्यापेक्षा पुढे जाऊन भूमिका मांडत असतात. कारण त्यांनी आज त्या देशामध्ये एक आर्थिक संपन्नता निर्माण केली आहे. आज काय सगळ्या देशाची आज आपण काय म्हणतो की कुठलं राष्ट्र प्रगत आहे की ज्याची मिलिटरी सुपर पॉवर मोठी आहे ते प्रगत आहे का ज्याची इकॉनॉमिक सुपर पॉवर मोठी ते प्रगत आहे. तर आज असं आहे की ज्या देशाची इकॉनॉमिक पॉवर ही जास्त मोठी आहे तो देश प्रगत आहे. मग स्वित्झर्लंड सारखा देश असेल की ज्याला आर्मीच नाही आहे, किंवा नॉर्वे असेल की ते स्वसंरक्षणासाठी तिथं कुठल्याही प्रकारची ते त्यांनी त्यांच्या सैन्याची व्यवस्था केलेली नाही आहे. अनेक राष्ट्र युरोपामध्ये की ते त्यांचं सैन्य काढून टाकतात. पण त्यांचा भर जो आहे तो आर्थिक प्रगतीवर आहे. आणि त्यासाठी त्यांच्या यशाचं फॉर्म्युला काय की त्या देशामध्ये ज्ञान निर्माण करायचं. कारण नॉलेज इज करन्सी. आपण जेव्हा म्हणतो 21व्या शतकामध्ये नॉलेज इज पॉवर, नॉलेज हेच तुमची करन्सी झालेली आहे. आणि त्यामुळे काय होतं की प्रत्येक राष्ट्र हे ज्ञान निर्मितीच्या मागे लागले की ज्ञानाची निर्मिती करायची, त्या निर्मितीवर आधारित उद्योगांची निर्मिती करायची, त्या उद्योगातून प्रचंड प्रमाणात आर्थिक संपन्नता निर्माण करायची आणि त्यातून मानव विकास, असा हा प्रकारचा या देशांच्या आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर ह्यांची प्रगतीचं कारण काय आहे तर हे कारण आहे. आणि म्हणून आपल्याला जर प्रगत राष्ट्र व्हायचं असेल, आपल्याला जर एक महान राष्ट्र व्हायचं असेल तर आज आपल्याला भूमिका घ्यावी लागेल या भारत राष्ट्राला की आपल्याला नक्की करायचे काय. आणि जर आपल्याला महान राष्ट्र व्हायचं असेल, प्रगत राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्याला मूलभूत बदल हे केलेच पाहिजेत. मूलभूत बदल जोपर्यंत आपण करत नाही आणि या क्षेत्रामध्ये
शिक्षण असेल, शेती असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, संशोधन असेल, युवकांचं सबलीकरण असेल, याच्यामध्ये मूलभूत बदल झाले पाहिजेत. त्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाहीत. आणि म्हणून मला आपल्यासमोर पुढच्या 15 मिनिटामध्ये ह्याच विषयांसंबंधी मी आपल्यासमोर बोलणार आहे की आज बघा जगामध्ये शिक्षण हा विषय असा आहे की आज देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्ष झाली, परंतु आपण चांगली शिक्षण पद्धती विकसित करू शकलेलो नाही आहेत. म्हणजे या देशामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश आले आणि लॉर्ड मॅकॅलो हा त्यांचा ज्यावेळेस व्हाईसरॉय म्हणून या देशामध्ये आला, त्या मॅकॅलोने इथली जी शिक्षण पद्धती होती, गुरुकुल शिक्षण पद्धती, म्हणजे त्या मॅकॅलोने इथं आल्यानंतर त्याच्या लोकांना सांगितलं की भारतामध्ये सगळ्या ठिकाणी इथली शिक्षण पद्धती कशी आहे याचा एक सर्वे करा. मला या देशाची शिक्षण पद्धती बदलायची आहे. त्याचं कारण हे होतं की त्याने सांगितलं होतं की जर या देशाला तुम्हाला गुलाम बनवायचं असेल, या भारत राष्ट्राला जर तुम्हाला ब्रिटिशांचा गुलाम बनवायचा असेल, तर तुम्हाला या देशातली शिक्षण पद्धती ही नष्ट केली पाहिजे आणि कारकून निर्माण होतील, ब्रिटिश शासनाचे कारकून निर्माण होतील अशी शिक्षण पद्धती तुम्हाला या ठिकाणी आणावी लागेल. आणि जी गुरुकुल शिक्षण पद्धती या देशामध्ये होती 19व्या शतकामध्ये, ती या लॉर्ड मॅकॅलोनी मोडून काढली. आणि मग हा पॅटर्न आला तुमचा 10+2+3, 10+2+4. म्हणजे तुम्ही आज ज्यावेळेस ब्रिटनमध्ये शिक्षण घेता त्यांचं शिक्षण हे पूर्णतः बदललेलं आहे. पण आपल्या देशातून ब्रिटिश जाऊन 66 वर्ष झाली तरी पण आपण आपली शिक्षण पद्धती बदलू शकलेलो नाही आहे. आज आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की आज आपल्या देशामध्ये 7 लाख खेडी आहेत. जो आपण ज्याला आपण म्हणतो की ग्रामीण भाग आहे, तर 7 लाख खेडी आहेत आपल्या देशामध्ये. त्यातल्या जवळपास 4.5 लाख खेड्यांमध्ये, हा नंबर मागे पुढे होऊ शकतो, पण 4.5 लाख खेड्यांमध्ये 7वीच्या पुढे शाळा नाही आहे. आजही आपण 2014 साली आहोत तिथे. म्हणजे जवळपास 70% खेड्यांमध्ये 7वीच्या पुढे शाळा नाही आहे. ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या त्यांची अवस्था जर तुम्ही पाहिली तर आपल्याला अतिशय वाईट वाटेल की काय पद्धतीचं शिक्षण आपण त्या ठिकाणी देतो. आज उलटी परिस्थिती शहरांमध्ये. आज शहरांमध्ये आपण CBSE, ICSE, IB अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न निर्माण करून शाळा निर्माण केलेल्या आहेत. त्या ठिकाणी मिळणारं शिक्षण आणि ग्रामीण भागामध्ये मिळणारं शिक्षण याच्यामध्ये किती तफावत आहे. म्हणजे आपण पहिलं जर मूलभूत बदल जर तुम्हाला जर राष्ट्राला करायचा असेल तर तो एक युनिफॉर्म एज्युकेशन सिस्टम निर्माण करणे, याच्याशिवाय कुठल्याच राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. आज ज्यावेळेस आपण बाहेरच्या देशांमध्ये जातो आणि त्यांची प्रगती का झाली याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपलं पहिलं कारण लक्षात येतं की या देशांमध्ये त्यांनी इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केलेली आहे. इक्वॅलिटी इन एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशन ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि ते जर तुम्हाला चांगलं मिळालं तर तुम्ही चांगले नागरिक घडवू शकता. ते चांगले नागरिक चांगला देश घडवतात. आणि म्हणून तुम्ही चांगलं शिक्षण देणं. बरं असं आहे का की ग्रामीण भागातली मुलं ही कमी हुशार असतात म्हणून आपण त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आणि शहरी भागातली मुलं ही खूप हुशार असतात म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं. आज जर आपण देशाचा जर विचार केला तर या देशामध्ये खरी जर एक ग्रामीण प्रतिभाच आहे, त्या ग्रामीण भागातल्या लोकांनीच हा त्या विकासामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. मग आपण आपल्या देशामध्ये युनिफॉर्म एज्युकेशन सिस्टम का निर्माण करू शकत नाही. जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपण निर्माण करणार नाही तोपर्यंत आपण देश कधीच प्रगती पथावर नेऊ शकत नाही. आणि पहिली गोष्ट केली पाहिजे की हे सगळे पॅटर्न स्क्रॅप करून पूर्ण देशामध्ये युनिफॉर्म एज्युकेशन सिस्टम ही आणली पाहिजे. आज असं आहे की बाहेरच्या राष्ट्रांमध्ये, म्हणजे मी अमेरिकेमध्ये असताना मी तिथल्या शाळांमध्ये काही भेटी द्यायचो आणि पाहायचो की त्या शाळा कशा चालतात. तर तिथं एकच नियम आहे की ज्या भागामध्ये तुम्ही राहता त्याच भागातल्या शाळेमध्ये तुमच्या मुलाचं ॲडमिशन होतं. आज असं नाही की तुम्ही या ठिकाणी राहता आणि तुमचा मुलगा शिकायला दुसऱ्या ठिकाणी. तुम्ही जिथं तुमचं वास्तव्य त्या 5 किलोमीटरच्या परिसरात जी शाळा आहे तिथंच तुमच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण दर्जेदारच असतं. म्हणजे अंबानी जरी त्या भागात राहत असेल तर अंबानीचा मुलगाही त्याच शाळेत शिकणार आणि अंबानीचा ड्रायव्हर जरी त्या भागात राहत असेल तर त्याचा मुलगाही त्या शाळेत शिकणार. ही इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी एज्युकेशनमध्ये जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही तोपर्यंत देश आपण प्रगतीपथावर नेऊ शकत नाही. जी परिस्थिती प्रायमरी एज्युकेशनची आहे तीच परिस्थिती उच्च शिक्षणाची आहे.
आज उच्च शिक्षणामध्ये काय की आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो 12% आहे. म्हणजे आपलं आश्चर्य वाटेल की ज्यावेळेस 100 मुलं ही शाळेमध्ये जातात त्यातली फक्त 12 मुलं ही उच्च शिक्षण घेतात. म्हणजे 12वी नंतरचं शिक्षण आहे. म्हणजे हे राहिलेले 88 मुलं जातात कुठे? त्यांच्यासाठी आपण काही करणार आहोत का नाही? आणि ज्या देशामध्ये 88 मुलं जर ड्रॉपआउट होत असतील, त्यांना जर उच्च शिक्षण मिळणार नसेल, तो देश कसा प्रगती करू शकेल? हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे कुठलंही सरकार येऊ, त्या सरकारचं टार्गेट हेच पाहिजे की ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा आपण 80% 85% पण नेला पाहिजे. 100 मुलं शाळेत जात असतील तर त्यातली 80-85 मुलांनी उच्च शिक्षण घेतलंच पाहिजे, तर आपण आपला देश प्रगती करू शकतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होणं, मूलभूत बदल होणं हे अतिशय गरजेचं आहे. जे शिक्षण क्षेत्राचं आहे तसंच शेती क्षेत्राचं आहे. आज मागच्या 1-2 वर्षामध्ये पूर्ण जगामध्ये मंदी होती, आर्थिक मंदी होती. भारताची जरी आर्थिक आपण स्थिती पाहिली तर आपण त्या मंदी ह्याच्यातून गेलो. पण मागच्या वर्षभरामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगली राहायचं कारण जर कुठलं असेल तर मागच्या वर्षी शेती क्षेत्राने जे काही निर्यात केल्या, शेती क्षेत्रामध्ये जे काही प्रकारचं धान्याचं उत्पादन झालं, ज्या विविध प्रकारच्या शेती क्षेत्रातील संबंधित जे उत्पादन झालं त्याची निर्यात ही 1.5 लाख कोटी रुपयांची होती. आणि त्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही. म्हणजे एवढं मोठं काम हे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं मागच्या वर्षी. परंतु आज अवस्था काय की जवळपास 60 ते 62% आपली लोकसंख्या ही शेतीवर निगडीत आहे. पण त्या शेतकऱ्याचं राहणीमान आणि त्या शेतकऱ्याची ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये काही फरक पडला आहे का? त्याच्या राहणीमानात आपण काही बदल करू शकलो आहोत का? आज जी राष्ट्र पुढे गेली त्या प्रत्येक राष्ट्राने त्या शेतकऱ्यांना प्रगतीपथावर आणलेलं आहे. जोपर्यंत आपण 60 ते 62% लोक जे शेतीवर अवलंबून आहेत त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. आणि म्हणून शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आज एवढं मोठं आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस ही सरकारची भूमिका असली पाहिजे की या शेतकऱ्यांना त्यांचं राहणीमान आपण कसं पद्धतीनं त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या उत्पन्नामध्ये आपण कशा प्रकारची भर घालू शकू, त्यांचं जीवनमान कसं उंचावू शकू, या संबंधीचा जोपर्यंत आपण दीर्घकालीन योजना अंमलात आणणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून काय झालं की बघा, जगामधल्या युनायटेड नेशन्सने ठराव केला आणि आपल्या भारतीय शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं की मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं काम भारतीय शेतकऱ्यांनी केलं त्याच्यामुळे जवळपास आज 60 ते 70 देशामध्ये भारत अन्नधान्याची निर्यात करू शकला. परंतु भारतातल्या एकाही वृत्तपत्राने आणि TV चॅनल्सने याच्यावर एपिसोड केले नाहीत. म्हणजे आपण संध्याकाळच्या चर्चा ऐकतो, TV चॅनल आपण सगळे पाहतो, प्राईम टाईम असेल किंवा हे असेल किंवा ते असेल, प्रत्येक चॅनल एक चर्चा चालवतो. त्या चर्चेचे विषय असे असतात की आपण ते चर्चा ऐकतो कशासाठी असा प्रश्न आपला पडतो. पण कुठल्याही चॅनलने 1 तासाचा की भारतीय शेतकऱ्यांनी हे एवढं चांगलं काम केलं त्याचं कौतुक करण्याचा एकही एपिसोड हा रन केला नाही. म्हणजे आपली मानसिकता जी आहे, शेवटी प्रत्येक राष्ट्राचं जे नवनिर्माण होतं ते त्या नागरिकांची मानसिकता कशी आहे ती फार महत्त्वाची असते. आणि म्हणून आज गरज आहे की आपण या शेतकऱ्यांना ताकद दिली पाहिजे. कारण लोकसंख्येचा 60 ते 62% जी लोकसंख्या ज्या क्षेत्रावर निगडीत आहे त्यांचं राहणीमान, जीवनमान जोपर्यंत आपण बदलू शकणार नाही तोपर्यंत आपण देशाला प्रगतीपथावर एक ज्याला आपण म्हणतो की तिथपर्यंत आपण घेऊन जाऊ शकत नाही. तिसरा महत्त्वाचा विषय संशोधन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान. आज मी तुम्हाला सांगितलं की स्वामी विवेकानंदांनी पहिली आपली भारतातली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था सुरू केली आणि त्याच्यामुळे एक या देशामध्ये वैज्ञानिक क्रांतीचा पाया रोवला गेला. पण मागच्या 110-113 वर्षामध्ये आपण त्या दर्जाच्या संस्था निर्माण करू शकलेल्या नाही आहेत. आज बाहेरच्या राष्ट्रांनी शेकड्याने अशा संस्था उभ्या केल्यात. म्हणजे आपण कायम चायनासोबत बरोबरी करतो की चीन देशासोबत, पण चीनमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारख्या 500 संस्था आहेत. आज तुम्ही चायनाची एज्युकेशन सिस्टीम बघितली ना की तिथं बेरोजगारी नाही आहे. त्याचं कारण काय आहे की त्यांनी अशा संस्था निर्माण केल्यात की त्यातून मूलभूत संशोधन होतं. आज देशाला गरज आहे की आज नवीन सरकार येत आहे तर नवीन सरकारने काय केलं पाहिजे की देशामध्ये अशा 500 ते 1000 नवीन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारख्या निर्माण झाल्या पाहिजेत ज्याच्यातून मूलभूत संशोधन होईल. कारण ज्यावेळेस मूलभूत संशोधन होतं
त्याच्यातून तुमचे ज्ञान निर्माण होतं, त्या ज्ञानातून उद्योग निर्माण होतात, त्या उद्योगातून रोजगार निर्माण होतो. आणि म्हणून आपण ज्यावेळेस युवकांचा विषय घेतो की युवकांचं सबलीकरण ज्याला आपण म्हणतो, की आज देशाचा तुम्ही विचार करा की 50% लोकसंख्या याचं जर तुम्ही वयोमान पाहिलं तर ती 35 वर्षाखालची आहे आणि देशाची जवळपास 35% लोकसंख्या ही 25 वर्षाखालील आहे. म्हणजे हा डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो, आपण आज म्हणतो की आपला भारत देशात तरुण देश आहे, परंतु हा तरुण देश दरवर्षी इथून पुढे 2 कोटी नवीन मुलं ही जॉब्स या ठिकाणी मागणार आहेत. आता पुढच्या काही वर्षामध्ये की दरवर्षी 2 कोटी नवीन रोजगार आपल्याला निर्माण करावे लागतील. म्हणजे देशापुढचं सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की हे युवक त्यांचं शिक्षण घेऊन ज्यावेळेस नोकऱ्या मागतात तर इथून पुढे दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या तुम्हाला निर्माण करायच्यात आणि त्यासाठी ज्ञानधिष्ठित उद्योगांची निर्मिती केल्याशिवाय आणि उद्योग जो पण धबरडला येत नाही त्यातून जॉब क्रिएशन आपण कसं करणार. आणि म्हणून गरज आहे की ज्यावेळेस आपण युवकांचा सबलीकरणाचा विषय मांडतो की त्याच्यामध्ये प्रत्येक तरुणाला काम मिळालं पाहिजे. नाहीतर असं होईल की हा जो ॲसेट आहे तो उद्या लायबिलिटी होणार आहे. जर या युवकांना आपण काम देऊ शकलो नाही तर उद्या या देशामध्ये हाहाकार होईल की जर युवक कामाविना असतील तर मग जे झालं इजिप्तमध्ये काय झालं किंवा लिबियामध्ये काय झालं किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये इराणमध्ये काय होतंय, सिरियामध्ये काय होतंय, इराकमध्ये काय होतंय की तरुणांनी क्रांती केलेली आहे कारण त्यांना त्या देशामध्ये भविष्य दिसत नाही. म्हणजे प्रत्येक देशाने त्या देशातल्या तरुणांसाठी एक चांगलं भविष्य निर्माण केलं पाहिजे ही त्या राष्ट्राची आणि त्या राजकीय जे नेतृत्व असेल किंवा जे सरकार असेल त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य हेच आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण भारताच्या नवनिर्मितीचा विचार करतो तर त्याच्यामध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची राहणार आहे. कारण आज जवळपास पुढच्या 10 वर्षामध्ये 20 कोटी युवक आपल्याला त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि हे 20 कोटी युवक या देशाचं भवितव्य पुढच्या 10 वर्षामध्ये घडवणार आहेत. यांच्या हाताला आपण काम देऊ शकलो, ज्यांना आपण चांगलं ज्ञान देऊ शकलो, ज्यांना आपण चांगला रोजगार त्यांच्यासाठी निर्मिती करू शकलो तर हे 20 कोटी युवक या देशाला जगातली एक आर्थिक महासत्ता, आर्थिक एक प्रकारचा एक महान देश म्हणून नावारूपाला आणतील याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आपल्या समोर आहेत, हे मूलभूत प्रश्न आहेत आणि याचा विचार या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आहे. शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचं विज्ञान तंत्रज्ञान हे त्या देशाच्या प्रगतीला ती एकच गोष्ट अशी त्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की त्या तंत्रज्ञानाला तत्त्वज्ञानाची सुद्धा जोड मिळाली पाहिजे. आज म्हणून आपण आपल्या देशाचं एक तत्त्वज्ञान या ठिकाणी निर्माण करण्याची गरज आहे. आज मी माझ्यासाठी हा जो ॲटिट्यूड आहे आपला तो बदलून आपण सर्व एकमेकांसाठी ही नवीन विचारधारा या देशामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. आणि त्यातून काय होईल की जे नेल्सन मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केलं की जे नेल्सन मंडेलांनी 10 वर्षामध्ये की त्यांनी गोऱ्यांचा दुस्वास केला नाही किंवा गोऱ्यांनी आपल्याला एवढे वर्ष छळलं म्हणून आता आपण गोऱ्यांना छळायचं असं केलं नाही, तर काळे आणि गोरे यातला भेद नष्ट करून एक नवीन राष्ट्राची निर्मिती केली. संकुचित वृत्ती ठेवली नाही, त्यातून त्या राष्ट्राचं नवनिर्माण झालं. तीच गोष्ट आज आपलं करण्याची गरज आहे. तत्त्वज्ञान आपलं काय असलं पाहिजे तर आपण सर्व एकमेकांसाठी आणि आपल्या हा सर्वांचा एक महत्त्वाचं आहे की आपल्या देशामध्ये कायम 40 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत. कुठल्याही सरकारी उद्योग मागच्या कित्येक वर्ष 40 कोटी लोक कायम, दरवर्षी आपण म्हणतो की 10 कोटी 15 कोटी लोक हे आता गरिबीच्या ह्याच्यामधून मिडल क्लासमध्ये आले, पण तेवढ्याच नवीन लोकांची त्याच्यामध्ये भर पडते. एक असा कार्यक्रम आपण हाती घेतला पाहिजे की या 40 कोटी लोकांना जे दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना आपण एकदा सगळ्यात मिळून जोपर्यंत आपण वर आणत नाही आणि त्यांना एक चांगलं नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार आपण निर्माण करून देत नाही तोपर्यंत आपण या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाला एक चांगल्या तत्त्वज्ञानाची जोड आणि हे शेवटी पुन्हा विवेकानंदांकडे यावं लागतं की त्यांनी हाच विचार सर्वधर्म समभावाचा ज्या शिकागो परिषदेमध्ये मांडला होता त्याची आज पुन्हा एकदा गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे 2014 साली आणि इथून पुढे पुन्हा विवेकानंदांचा तो विचार घेऊनच या देशाला प्रगतीपथावर जावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस आपण इतर राष्ट्रांचा अभ्यास करतो एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ज्या देशामध्ये नेता हा
नागरिकांपेक्षा मोठा होतो तो देश हा लहान असतो, तो देश लहान ठरतो. आणि ज्या देशामध्ये नेता हा नागरिकांसमान असतो तो देश महान असतो. हे सगळ्या जगाच्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, प्रत्येक राष्ट्राच्या अभ्यासातून आपल्याला हेच कळतंय की ज्या देशामध्ये नेते मोठे झाले नागरिकांपेक्षा ते देश मागे पडलेले आहेत, आणि ज्या देशांमध्ये नेता आणि नागरिक यांनी एकत्र काम केलंय ते देश हे महान राष्ट्र झालेले आहेत, ते देश प्रगतीपथावर गेलेले आहेत. हे काही फक्त उदाहरणं सांगतो आणि हे भाषण थांबवतो की आज असं की अनेक युरोपमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता युरोपियन देशांमध्ये की तिथे जे नेते